नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 28. गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्वज्ञान नसून जीवनातील अनंत गूढ तत्वांचे ज्ञान प्राप्त करण्याचे व तदनुसार प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्यशास्त्र आहे. या दृष्टीने मानवीय जीवनाचे एक अत्यंत आवश्यक परंतु महनीय शास्त्र जगासमोर आल्यास सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून पाहिल. त्यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा अथवा हिंदुस्थानाचाच धार्मिक ग्रंथ न राहता अखिल विश्वातील मानवांचा जीवन ग्रंथ बनेल. आपण प्रदक्षिणा का करतो? प्रदक्षिणा म्हणजे उजव्या हाताच्या बाजूने एखाद्या मध्यवर्ती केंद्राभोवती फिरणे. मंदिरात गेल्यावर वैदिक परंपराभिमानी लोक प्रथम घंटा वाजवितात आणि नंतर इष्टदेवते सभोवताल प्रदक्षिणा करतात. प्र म्हणजे पुढे व दक्षिणा म्हणजे उजव्या हाताच्या दिशेने. अन्य कोणत्या व्यवहारात अशी प्रदक्षिणा करीत नाहीत. नाही म्हणायला प्रेत संस्काराच्या वेळेस सुद्धा प्रदक्षिणा करतात, पण त्याचे कारण मृत व्यक्ती देवता स्वरूप झाली आहे असे मानण्यात आहे. अन्य धर्मपंथीयात प्रदक्षिणेचा असला शास्त्रीय प्रकार नाही. वैदिक परंपरेच्या लोकांचे पाहून ख्रिश्चनांनी सुद्धा आपल्या चर्चमध्ये घंटा लावण्याला सुरुवात केली, परंतु घंटा का लावावी याचे शास्त्रीय कारण त्यांचे जवळ नाही. मंदिरातील प्रदक्षिणेबाबत महत्त्वाचे दिव्य असे शास्त्रीय कारण आहे. लेखकाचा असा अनुभव आहे की शरीराबाहेर उद्गमन करताना म्हणजे जीविताचे विघटन करताना साधकाला जे दिव्य चक्र दिसते त्याची गती उलट म्हणजे अपसव्य असते आणि शरीरात पुनर्प्रवेश करताना म्हणजे घटना प्राप्ती करण्याकरिता अर्थातच जिवंत होताना त्याच दिव्य चक्राची गती सुलट म्हणजे प्रदक्षिण असते. यावरून असा निष्कर्ष निघतो की घटना प्राप्ती करता विश्वातील दिव्य गती सव्य म्हणजे प्रदक्षिण असते, तर विघटनेकरिता तीच गती अपसव्य असते. आम्ही मंदिरात जाऊन देवतेला इष्ट घटना देण्याची प्रार्थना करतो. देवळात गेल्यावर कोणीच अनिष्ट घटना मागत नाही. भगवंताकडून आम्ही जे मागतो ते पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती, यशप्राप्ती इत्यादी प्राप्ती करता दिव्य जगातील गती प्रदक्षिण असते. म्हणून परमेश्वराला इष्ट घटना मागताना आम्ही वरील अतींद्रिय शास्त्राला धरून वैदिक परंपरेत भक्त मंदिरात प्रदक्षिणा करतो व भगवंताला इष्ट तेच मागतो. अन्य धर्मपंथांतील धार्मिक आचरणात वरील प्रमाणे वैदिक परंपरेसारखी शास्त्रीयता नाही. वैदिक परंपरेतील प्रत्येक आचरणात व संस्कारात वरील प्रमाणे शास्त्रीय बैठक असते. याचे कारण असे आहे की वैदिक परंपरा कोण्या एका व्यक्तीच्या आज्ञेतून वा संदेशातून उत्पन्न झाली नसून अतींद्रिय शास्त्रातील जटिल अनुभव घेणाऱ्या अनेक महान ऋषींच्या अनुभवातून व दीर्घ सूक्ष्म विचारातून साकारली आहे. म्हणूनच जगातील विद्वान व विचारी जन वैदिक परंपरेकडे दिवसेंदिवस आकर्षित होत आहेत. वरील दिव्य अनुभवावरून आपण विश्वगतीच्या एका महान सिद्धांताप्रती येतो की घटना प्राप्ती करता विश्वगती सव्य असते, तर विघटनाकरिता तीच गती अपसव्य होत असते. मृत्यू म्हणजे विनाश, म्हणून मृत्यूसमयी जाणत्याला विश्वचक्रगती अपसव्य, तर जन्मघटनेसमयी तीच गती सव्य दिसत असली पाहिजे. आजचे जग विज्ञानानुसार चालले आहे. मानवी जीवनातील बहुतेक आचार व व्यवहार पाश्चात्य प्रणीत वैज्ञानिक उपकरणे व सिद्धांतानुसार बसवली जात आहेत. मग ते देश कोणत्याही जातीचे असोत. एका अर्थाने वैज्ञानिक जगतात सर्व जगाची पाश्चात्यांची शब्द
व संस्कारांसह उसनवारी चालली आहे. सर्व जगाचा पोशाख व राहणी पाश्चात्य पद्धतीची होत आहे. तसे करण्यात कोणत्याच धर्मीयांना संकोच वाटत नाही. असे असता अतींद्रिय शास्त्रावर आधारलेली वैदिक परंपरा, आचार विचार सर्व जगातील मानव समाजाने स्वीकारण्यात कोणताच गौणपणा नाही. आपापल्या प्रार्थना मंदिरात गेल्यावर घंटा वाजवून परमेश्वराच्या कल्पित केंद्रस्थानाभोवती वैदिकांप्रमाणे प्रदक्षिणा करण्यास इतरांना देखील प्रत्यवाहन असावा. त्यात सत्य अतींद्रिय शास्त्र आहे, केवळ कल्पनाविलास वा देशपरत्वे स्वीकारलेला आचार नाही. मानवी आचारात शास्त्रीयता असावी. अपसव्य गती एवं श्राद्ध कर्म. वैदिक परंपरेतील प्रत्येक व्यवहारात ऋषीमुनींनी अतींद्रिय शास्त्राचा आधार घेतला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व षोडश संस्कारातून व्यक्तीला अधिक संस्कारित करून तिचे अतींद्रिय जीवन उत्क्रांत व उच्च करणे हा विचार वैदिक परंपरेत सतत ठेवला गेला. व्यक्तीच्या मरणात जड व्यवहाराचे विघटन आहे. विघटनाची विश्वगती अपसव्य आहे. म्हणून मृत्यू पश्चात केल्या जाणाऱ्या श्राद्ध संस्कारात अपसव्य गतीने जानवे वा तर्पण करताना अंगुली गती करावी लागते. वैदिक परंपरेतील श्राद्ध कर्माला त्यातील अतींद्रिय शास्त्र त्यांना अवगत नसल्यामुळे अन्यपंथीय हसतात हे स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे असे की मृत्यूनंतर कोणी कोणाला तर्पण द्यायचे आणि त्या मृत व्यक्तीला ते पोचणार तरी कसे. काही धर्मपंथात मृत्यूनंतर जीवनच मानत नाहीत. मग मृत्यूनंतरच्या श्राद्ध कर्माद्वारे मृतात्म्याला सद्गती मिळावी म्हणून जी कर्मे करायची ती कशाला करायची असले प्रश्न विचारून टिंगल करताना दिसतात. परंतु महत्वाचा प्रश्न असा की ते मानित नाहीत म्हणून अतींद्रिय शास्त्र अनुभवास येत नाही का. कोपर्निकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याचे हास्य करून कर्मठ धर्माधिकाऱ्यांनी कोपर्निकसचा सिद्धांत बायबल विरोधी व धर्मबाह्य मानला आणि फरमान काढले की पृथ्वीने इतःपर सूर्याभोवती फिरू नये. बिचारी पृथ्वी, तिला पूर्वीप्रमाणे सूर्याभोवती फिरणे क्रमप्राप्तच होते. आजही पृथ्वी सूर्याभोवती फिरतच आहे. अतींद्रिय जगातील सिद्धांत अपक्व धर्मपंथांनी मानले नाहीत म्हणून तसे ते नाहीतच असे म्हणणे चुकीचे आहे. आज सतत अन्वेषणांद्वारे हे सिद्ध झाले आहे की पुनर्जन्म व मृत्यूनंतर जीवात्म्याला दिव्य गती आहे. असले दिव्य जगतातील संशोधन व सिद्धांत मांडणारे अनेक ख्रिश्चन देखील आहेत. त्यांच्या धर्मपंथात असल्या विचारांना मुळीच स्थान नाही. मृत्यूनंतरच्या जीवन गतीला व पुनर्जन्माला हसणारी व्यक्ती आता अज्ञानी मानली जाईल इतके विपुल संशोधन या विषयावर झालेले आहे. अतींद्रिय शास्त्रानुसार इहजन्मातील कर्मभारामुळे जीवात्मा गतिमान होऊन त्या गतीला योग्य अशा लोकात म्हणजे अवस्थेत जात असतो. म्हणून तशा गतिमान परंतु मृत शरीरातून मुक्त जीवाला वैदिक परिभाषेत प्रेत असे म्हटले आहे. प्र म्हणजे समोर तर एत म्हणजे कंपन करीत जाणे. जीवात्म्याच्या त्या गतीला त्याचे संबंधित गोत्रज आपल्या श्रद्धेने युक्त संस्काराद्वारे उत्तम गती देऊ शकतात असा या शास्त्रातील सिद्धांत आहे. श्रद्धेने केलेल्या संस्कारांना वा कर्माला श्राद्ध म्हणतात. मृत्यूनंतर जीवात्म्यावर घडणारा हा शेवटचा संस्कार जीवात्म्याचे गोत्रज करीत असतात. असले मृत्यूनंतरचे सूक्ष्म संस्कार त्या प्रेतात्म्याला उत्तम गती देऊ शकतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.